मंडळी, जय महाराष्ट्र. मी आहे गार्गी शिर्के, एलिवेट नेक्ससची को फाउंडर आणि रिप्रेझेंटेटिव्ह. तुम्हाला पण आयुष्यामध्ये खूप पैसा पाहिजे का? जर उत्तर हो आहे, तर कधी तुम्ही असा विचार केला आहे की तुम्हाला तर पैसा पाहिजे, पण पैशाला तुम्ही पाहिजे का? म्हणजे तुम्ही पैशावरती प्रेम करता, पण पैसा तुमच्यावरती प्रेम करतो. तर हे खूप आता फनी वाटत असेल, पण ह्याच्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत की मनी ब्लॉकेजेस काय असतात, ते कसे बनतात आणि त्याला आपण हील कसं करू शकतो, त्याला आपण रिलीज कसं करू शकतो. तर मनी ब्लॉकेजेस म्हणजे असं खूप वेगळं काही नाही आहे. मनी ब्लॉकेजेस म्हणजे जे काही निगेटिव्ह इमोशन्स किंवा जे काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या माइंडमध्ये ज्या फिक्स झाल्या आहेत मनी रिलेटेड किंवा करिअर रिलेटेड, त्यालाच आपण बोलतो मनी ब्लॉकेजेस. तर ते कसे बनतात? आपण लहानपणीपासून आपल्या मोठ्यांकडून, आपल्या आजी आजोबा, आईवडिलांकडून आपण सतत असं ऐकलं असतं की पैसे कमवणं खूप अवघड आहे, किंवा तुम्हाला खूप शिकावं लागतं जर तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील तर, किंवा हे जे पैसेवाले लोक असतात ते वाईट असतात. हे आपण कधी ना कधी ऐकलंच आहे, पण ते खरं आहे का? नाही, ते बिलकुल खरं नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये चुकी आपल्या मोठ्यांची, आपल्या आईवडिलांची किंवा आपल्या आजी आजोबांची नाही आहे, तर त्यांना पण हीच शिकवण भेटली गेली आहे त्यांच्या लहानपणीपासून, आणि तीच शिकवण त्यांनी आपल्याला दिली आहे. पण हेच आपण पुढे कंटिन्यू नाही करू शकत. हेच आपण जे काही नेगेटिव्ह गोष्टी आहेत ते आपण आपल्या जनरेशनला तर नाही देऊ शकत. मग ह्याला हील करणं खूप गरजेचं आहे, आणि ते कसं आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की मनी ब्लॉकेजेस बनतात कसे. तर हे तर मी आधीच सांगितले की लहानपणीपासून आपण जे काही ऐकतो ते आपल्या म्हणजे डोक्यामध्ये, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फिट होतं, आणि आपण तसंच ॲटिट्यूड घेऊन, एक नेगेटिव्ह ॲटिट्यूड घेऊन फिरतो, जेणेकरून जी मनीची जी फ्रिक्वेन्सी आहे तुमची आणि मनीची फ्रिक्वेन्सी म्हणजे कमी जास्त होते किंवा अनमॅच होते, म्हणजे प्रॉपरली ती सायनिक नाही होत. आणि ह्याच्यामध्ये तुमची किंवा आईवडिलांची काही चुकी नाही आहे. आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं ते असं असतं की त्याला ना चुकीचं कळतं ना वाईट कळतं. त्यामुळे तुम्ही जे काही इमोशन्स, जे काही फिलिंग्स तुम्ही त्याच्यामध्ये टाकता रिपिटेशननी, त्याचं एवढंच काम असतं की तुम्ही जे काही इमोशन्स किंवा फिलिंग्स टाकाल रिपिटेशननी, त्याला रिॲलिटीमध्ये कन्वर्ट करणं, बस त्याचं काम एवढंच असतं. त्यामुळे आपण आता कोणाला दोष नाही देऊ शकत, किंवा आपण डायरेक्टली कोणाला जाऊन भांडून नाही शकत की तुम्ही असं आमच्या डोक्यात का टाकलं म्हणून. तर ह्याचा उपाय हाच आहे की आपण ह्याला हील करू शकतो. ते कसं, त्याला जाणून घेऊया. तर आपले जे काही मनीचे ब्लॉकेजेस आहेत त्याला हील करण्याचा हा एकच म्हणजे हा वन ऑफ द मोस्ट इम्पॅक्टफुल उपाय हाच आहे की तुम्ही एका शांत ठिकाणी बसा, आणि जे काही तुमचे नेगेटिव्ह इमोशन्स आहेत मनी किंवा करिअर रिलेटेड, मग ते कितीही छोटे असू द्यात किंवा कितीही मोठे असू द्यात, ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायची आहेत एका पेजवरती. आणि ते झालं की तुम्हाला एक शांत ठिकाणी बसून 5 मिनटासाठी श्वास इनहेल आणि एक्झेल करायचा आहे. तर असं का? कारण की आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये कमीत कमी दिवसाचे 60,000चे विचार येत असतात, 60,000 विचार येत असतात. त्यामुळे जर आपण थोडंसं मेडिटेट केल्यानंतर जर आपण हीलिंग करतो आहे, तर ते अजून अवेअर होतं आपलं सबकॉन्शियस माइंड, आणि त्याचे अजून जास्त लवकर फायदे मिळतात. सो त्यानंतर तुम्ही बसला, तुम्ही थोडा वेळ मेडिटेट करा, किंवा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे हृदय आहे त्याच्यावरती तुम्हाला हात ठेवून बोलायचं आहे, हे डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू and I love you. Hey dear money, I'm sorry, please forgive me, thank you and I love you. तर असं तुम्हाला युजली 108 टाइम्स तुम्ही करू शकता दिवसातनं. आणि असं काही नाही आहे की तुम्हाला सकाळीच करायचं आहे किंवा संध्याकाळी करायचं आहे. तुम्ही जेव्हा पण फ्री असाल, इवन तुम्ही ऑफिसमध्ये तुम्ही चॅन्टिंग पण करू शकता, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा घरी असाल किंवा तुम्ही इवन काम करत असाल तेव्हा पण, इवन स्वयंपाक करताना तुम्ही असं चॅन्ट करू शकता मनातल्या मनात की हे डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. तर ह्याच्याने काय होईल, ह्याच्याने तुमची आणि मनीची जी फ्रिक्वेन्सी आहे ती मॅच होईल, आणि त्याच्यामुळे एवढे वर्षानुवर्ष जे काही मनीचे ब्लॉकेजेस तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहेत, म्हणजे एकदम फिट झालेत,
ते हळूहळू अनफोल्ड व्हायला चालू होईल आणि ह्याच्याने तुमची आणि मनीची फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होईल तेव्हा मनी तुमच्यावर प्रेम करायला चालू करेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या गार्गीला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.